पण बघा, याला तर म्हणतात ना हो राजकारण, जे दिसतं ते असत नाही आणि जे असतं ते दिसत नाही. मित्र हो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता पहिल्यासारखा सलोखा राहिलेला नाही, सख्य राहिलेलं नाही. अर्थात हे सगळं काही दाखवणाऱ्या घटना आणि अनेक विधानं आपण मागच्या काळापासून काही पाहत आलेलो आहोत. एकनाथ शिंदे हे पुन्हा पुन्हा रडगाणं गात दिल्लीपर्यंत जात असल्याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर भाजपालाही आता एकनाथ शिंदे नकोसे झाले आहेत महाराष्ट्राच्या, असं पुन्हा पुन्हा दिसत राहिलं. पण बघा, याला तर म्हणतात ना हो राजकारण, जे दिसतं ते असत नाही आणि जे असतं ते दिसत नाही. बघा, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आता अचानकपणे एक बॉम्ब टाकला आणि एकनाथ शिंदे हे लवकरच मुख्यमंत्रीपदी दिसतील असं त्यांनी म्हटलं. पुढच्या 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर दिसतील असं आंबेडकर यांचं म्हणणं आहे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वतंत्र निवडणुका लढणार असं आधीपासून सांगितलं जात होतं. आता त्यांना या भूमिकेवरून माघार घ्यावी लागलेली आहे. यामुळं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एकनाथ शिंदे यांनी आपल्या खिशामध्ये घातलं आहे असं चित्र दिसतंय. एकनाथ शिंदे यांनी ही किमया साधलेली आहे. आता भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करून महापालिकेच्या निवडणुका लढणार असल्याचं सांगत आहे. बघा, त्यामुळं एकनाथ शिंदे अमित शहा यांना भेटले आणि शिंदे यांनी अमित शहा यांना खिशात घातलं आहे. ही त्यांची किमया आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्याच खुर्चीवर बसतील असं बाळासाहेब आंबेडकर म्हणत आहेत. बघा, नेमकं याच दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा हे डबल गेम करीत आहेत. डबल गेम. देवेंद्र फडणवीस यांना रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांना ताकद देत आहेत अशा प्रकारचा दावा त्यांनी केलाय. संजय राऊत म्हणतात, अमित शहा यांना देवेंद्र फडणवीसांना चिटपेट करायचं आहे म्हणून ते एकनाथ शिंदे यांना ताकद देत आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीसांची ताकद वाढूही द्यायची नाही आणि त्यांना दिल्लीच्या दिशेनं येऊ सुद्धा द्यायचं नाही. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपचे युनिट हे महायुतीच्या विरोधात आहे. प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊत यांच्या बोलण्यातला अन्वयार्थ मित्रांनो तसा एकच आहे, मिळता जुळता आहे. शिवाय महापालिका निवडणुकीबाबत महाराष्ट्र भाजपची असलेली ताठर भूमिका अचानकपणे नरम होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना दाबून टाकण्याची योजना सतत अंमलात आणलेली आहे. एक सुद्धा संधी सोडली नाही. कदाचित त्यांनाही भविष्यातील हे संकट दिसत असावं एकनाथ शिंदे यांचं. शिवाय देवेंद्र फडणवीस हे भविष्यात दिल्लीलाही टोळीजड होऊ शकतात याची जाणीव दिल्लीलाही झालेली असणार. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचं राजकारण सोडून दिल्लीला जाऊ शकतात अशा चर्चा अनेकदा झालेल्या आहेत. अधूनमधून त्या आजही होत असतात. ही सगळी परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावर पडू शकते आणि आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात. येत्या 2 महिन्यामध्ये नक्की काय काय होतंय ते आपण पाहूया. राजकारण आहे, कुछ भी हो सकता है. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.